नमस्कार, मी अमोल आपल्या सगळ्यांचं गाव माझं कोकण यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक आणि रात्रीचं स्वागत करतो आहे। तर मित्रांनो, आज आहे गुरुवार आणि आपण चाललो आहे अक्कलकोटला आणि आपली आज रात्रीची ट्रेन आहे 10:30 वाजता। तर आपण सगळं फॅमिली मावशी वगैरे सगळे अक्कलकोटला चाललो आहे। तर आपला अक्कलकोटचा प्रवास कसा होतोय ते बघूया आपण। इथून जर्नी स्टार्ट होईल ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे डायरेक्ट। तर निघूया। तर चला आपण अक्कलकोटला निघूया। आपल्या इकडे लिफ्टचे भरपूर प्रॉब्लेम आहेत, त्याच्यामुळे 13व्या वरून 12व्या वर आपली सिद्धेश्वर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 10 ला लागणार आहे आणि आपला S4 मध्ये आपली सीट बुकिंग केलेली आहे आणि गाडी नंबर 12115 आहे आणि 10:57चा टायमिंग दाखवतोय, म्हणजे 11 वाजता गाडी येईल दादरला। लेट्स गो। तर मित्रांनो, आपली आता गाडी 10 ते 15 मिनिटात येईल इकडे आणि आपली गाडी लागली तिकडे। आपण बघू शकता 12115 आणि आपला डबा आहे S4 ला आणि आई भाऊ आणि पप्पा पुढे चाललेत आणि CSTला मोठी मावशी आणि छोटी मावशी गेली आहे। परत मामाचा मुलगा आहे, मुलगी आहे आणि मावशीची 2 मुलं आहेत। तर ते आपल्याला डायरेक्ट ट्रेनमध्ये भेटतील, तर आपण डायरेक्ट जाऊन ट्रेनमध्ये भेटू देणार। तर आपली सिद्धेश्वर एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर येत आहे। मागे काय नाही की हात दाखवलं, सिग्नल दाखवलं। S1 नाही जागा, तर आपल्या S1 मध्ये पण आहेत आणि S4 मध्ये पण आहेत। तर आपण S1 मध्ये बघूया आधी। अशी जर एवढी कमी माणसं असतील आपल्या गावी जाताना ट्रेनमध्ये तर खूप मस्त वाटेल। चल 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 लवकर। चल चल आराम से इकडे लेफ्ट साइड ते पण चौकून गणपती बाप्पा मोरया। बस मी जाऊन येतो। 13, 14, 16 अशीच होत। 13, 14 आणि 16 जरा मावशी वगैरे बसलेत तिकडे, जाऊया आपण आणि त्यांना भेटूया। इकडे जरा जाऊ काळोखात खात होतो। तर मित्रांनो, आताच आपण सोलापूरला पोचलोय आणि सगळे खूप थंड इकडे। निम्म्यापेक्षा जास्त ट्रेन इकडे खाली झाली वाटतं।
प्लॅटफॉर्म थंडी नाही रे एवढी. ट्रेन अरे दुसरी लागली आहे ट्रेन. तर मित्रांनो आपली आता गाडी इकडे आली आहे. खयची आहे ही ना. बसा 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 पटापट बसा. कोंबा कोंबा काय तर कोंबा जरा. अरे माझा हात कापूक लागलो दोन हात. हे आहे सोलापूर स्टेशन या साईडला. आणि आपल्याला गाडी भेटली इकडे लगेच कारण आपण इकडे बुक केली होती. तर आताच आपण रूम वरती आलोय. म्हणजे आपल्याला सोलापूर स्टेशन वरून अक्कलकोट भक्त निवास इकडे यायला 45 मिनिटं लागतात. तर इकडे मस्त वातावरण वगैरे आहे आणि आपण रूम वरती आलो आहे. तर रूम इकडे 9 वाजता भेटली आम्हाला आणि मस्त सोय वगैरे आहे. गरम पाण्याची वगैरे सोय आहे इकडे. आणि खाली गोशाळा वगैरे तर आपण ती गोशाळावरून बघूया. खूप मस्त भक्त निवास इकडे असं आहे आतमध्ये. आय थिंक किती माळ्याचं आहे? 3 माळ्याचं. 3 माळ्याची बिल्डिंग आहे इकडे. आणि अशा प्रकारे आतमध्ये रूम आहे तिकडे भक्त निवासमध्ये. 3 बेड भेटतात इकडे. इथे आपण 4 रूम घेतले आहेत इकडे. ही एक रूम आहे, ही दुसरी रूम आहे इकडे. आणि 3 आणि 4 असे 4 रूम घेतले आपण इकडे. आणि खूप लांबपर्यंत आहे तिकडे. आणि इकडे गरम पाण्याची सोय वगैरे आहे. आणि त्याच्यानंतर इकडे बघायला तर समोर इकडे एंट्रन्स आहे त्या साईडला समोर गाडीची पार्किंग वगैरे. आणि इकडे समोर गोशाळा इकडे लेफ्ट साईडला. तर ठीक आहे, अजून आपल्याला बघूया काय काय बघायला भेटते इकडे. खूप मस्त वाटतं आणि सकाळी खूप थंडी वगैरे होती इकडे. इकडे आलं तर मस्त स्वेटर वगैरे सगळं घेऊनच या. खूप छान वाटतंय. तर आपण थोड्याच वेळात गाणगापूरला वगैरे निघणार आता. काय तिकडे गॅलरी आहे ना तिकडे. अशा प्रकारे तिकडे रूमचं आहे. इकडे ए ब्लॉक वगैरे काहीतरी आहे. बोल चल लवकर. हे लवकर चल. गाणगापूर आणि संध्याकाळी अक्कलकोट.
चले इकडे ज्वारीचा वाटतं ना. सावलीत बघलं कशी बांधली. चला 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 चला. इकडे सगळ्या गाड्या वगैरे पार्किंग केल्या आहेत सगळ्यांच्या. आणि पूर्ण हा भक्त निवासच आहे वाटतं इकडे. आणि इकडे आतमध्ये पण गौशाळा आहे. तर आता आपण गाणगापूरला आलोय. इकडे पोहोचलो इकडे. आणि मार्केट वगैरे आहे तरी पण आपल्याला अक्कलकोट पासून गाणगापूरला यायला किती 1.5 तास लागला ना रे. तर इकडे यायला गाणगापूरला यायला आम्हाला 1.5 तास लागला. आता मंदिर बघूया कुठे आहे ते इकडे. आणि बाजूला दुकानं वगैरे दिसत इकडे. गर्दी पण तू एवढी नाही आहे म्हणजे. आज फ्रायडे आहे तरी पण वाटत नाही एवढी गर्दी. तर ठीक आहे वरती जाऊन बघूया आपण लाईन वगैरे आहे का ते. तर दर्शनाची लाईन इथून आहे. श्री दत्तात्रय देवस्थान श्री क्षेत्र गाणगापूर. आणि इकडून लाईन लागली आहे. आणि इकडे सगळं होटी वगैरे भेटते इकडे या साईडला. काय अरे लाईन काय घ्यायचा. योनीच्या असते तरी गाडी आहे. दर्शन मार्ग तर इकडे संपूर्ण लाईन लागली आहे. तर हे आहे श्री दत्ता निरग मठ आहे इकडे. आणि आतमध्ये साईड आहे इकडे. हे इकडे ते बाहेर कुठे झाले. आणि इकडे जे आतमध्ये आहे तिकडे आतमध्ये आणि आता इथे महाप्रसाद देणार आहेत त्याच्यासाठी ते पानं वगैरे देत आहेत. तर आपल्याकडे पानं दिले. दाखव रे जरा पानं. तर हे याच्यातून भिक्षा मागायची इकडे येऊन. चारणीचं पान आहे. योगा
हा नक्की आताच आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आहे आणि हा इकडे गेट आहे आपला श्री क्षेत्र गाणगापूरचा आणि आपण त्या साईडने आतमध्ये गेलो आणि गर्दी पण खूप कमी होती म्हणजे 50 मिनिटात एक दर्शन झालं असेल आमचं आणि मंदिराच्या बाजूला तिकडे होट्या वगैरे देतात इकडे आणि आता आपण परत आपल्या रूमवर जाऊन मग डायरेक्ट संध्याकाळी अक्कलकोटला जायचं आहे आणि आता बघूया इथे सगळे काय काय घेतात इकडे आणि बरीच गर्दी कमी आहे कारण आज शुक्रवार पण आहे आय थिंक उद्या सॅटर्डे संडेला जास्त गर्दी असेल बहुतेक तर इथे सगळे उभे आहेत तिकडे काय घेतात काय नको हा सगळं गुरुचरित्र हा हे बघ ना दादा किती छान आहे मस्त आहे ना मस्त आहे बाजूला हा ते तर मित्रांनो आताच आपण महाप्रसाद वगैरे घेतला आहे इकडे जे आहे ते मागे महाप्रसाद आहे आणि गाणगापूर मंदिरापासून जवळच आहे 5 मिनिटावरती आहे तर महाप्रसाद खूप मस्त असतो इकडे आणि खूप छान होता म्हणजे हे नाही आहे इकडं एवढं आणि लाईन वगैरे पण कमी होती आता किती वाजले आता 2:30 वाजले आणि हा आय थिंक लास्ट लाईन होती आणि याच्यानंतर परत संध्याकाळी असेल बहुतेक तर ठीक आहे तर आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आपण त्या ठिकाणी भक्तनिवास आहे तिकडे राहायला आहे आणि तिथून राईट मारूनच आय थिंक 6 ते 7 मिनिटावरती स्वामी समर्थांचा मठ आहे तिकडे आपण चाललो आता तर जवळजवळ 7 ते 8 मिनिटं लागतील आता बघा संध्याकाळी आपल्याला आरती वगैरे भेटते का कारण तिकडे 7:30-7:30 काहीतरी आहे आरतीचा टायमिंग आहे तर आपण स्वामी समर्थांचा मठ आहे तिकडे पोहोचलो इकडे आणि दोन्ही साईडला दुकानं वगैरे आहे तिकडे तर आपण इकडे हार वगैरे घेऊ शकतो इकडे आता पुढे जाऊन समजेल आपल्याला की गर्दी आहे की नाही आहे आणि तिकडे माणसं तर खूप दिसते तिकडे रात्रीची कारण आरतीचा वगैरे वेळ असेल त्याच्यामुळे खूप गर्दी असेल बहुतेक करून लक्ष हा रे तुझं लक्ष हा कशी आहे नाही घेतला ना किती घ्यायची आहेत रे आणायला देतात का पण ते स्वामींना अर्पण होते काही तर लावून देतो मग सोनू लावून देतात मग ठेवतात काय ते लोक ठेवून काय घेतात तो म्हणलं तर कर्जवर देतात नारळ कुठून यायचा तर इथून आतमध्ये जायला हा गेट आहे इकडे
खूप मस्त वाटतं इकडे. तर हे वटवृक्ष आहे स्वामी समर्थ इकडे. इकडे माहिती दिली आहे पूर्ण. आतमध्ये कॅमेरा बंद आहे तो बघू आपण. समोर मंदिर आहे. तर इकडे आतमध्ये स्वामी समर्थांचं मंदिर आहे. तर इकडे आतमध्ये स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि ते हे वटवृक्ष आहे या साईडला. तुम्ही इकडे बघू शकता आतमध्ये दर्शनाची रांग वगैरे. आणि इकडे मोठा सभा मंडप आहे. आय थिंक इकडे आता 8 वाजता आरती होईल. त्यासाठी सगळे माणसं इकडे बसले इकडे. आणि खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं इकडे येऊन. तर आपलं दर्शन तर झालं आहे इकडे. आता आरतीची वेळ आहे तर आपण इकडे आरती वगैरे बघूया कशी होते ते. आणि आपली मंडळी इकडे सगळे बसली आहेत. इकडे आपल्याला प्रसाद मिळणार आहे इकडे. प्रसाद घ्यायला श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो आपला वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मठामध्ये दर्शन वगैरे झालं. खूप मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं. त्याच्यानंतर आपण महाप्रसादासाठी इकडे येणार होतो अन्नछत्राच्या इकडे. पण तिकडे खूप गर्दी होती. म्हणजे 7 वाजल्यापासून जी माणसं उभी होती ती पण नंतर निघायला लागली आणि खूप गर्दी होती. तर मग आपण हॉटेलमध्ये जेवलो आहे आणि आजचा दिवस अशा प्रकारे खूप मजा आली. सुरुवातीला आपण गाणगापूरला गेलो, तिकडे दर्शन वगैरे झालं. त्याच्यानंतर मग थोडा वेळ आराम करून अक्कलकोट मठामध्ये दर्शन वगैरे झालं. खूप मस्त दिवस गेला आजचा. तर ठीक आहे, पुढे काय रात्रीचे 11 वाजले आहेत तरी पण केवढी लाईन आहे. तुम्हाला दाखवतो 1 मिनिट लाईन केवढी आहे ती.
खायला पुढे काय म्हणतो एवढ्या वेळ लय गर्दी आहे रे इकडे, बेफाम गर्दी. ह्या अन्नचित्र बंद केला आणि हा इकडचं बंद केलं. इकडे होता पहिला. इकडे पण होता आणि आपण पहिल्यांदा इकडे ना या इलाज होता. तर मित्रांनो, आपण व्हिडिओ इकडे संपवूया. आजचा दिवस इकडे संपवूया. खूप छान गेला आजचा दिवस. तर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल त्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शुभरात्री.